हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग म्हणजेच WRE हा सब्जेक्ट। तर वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग मध्ये आपण पाहत आहोत युनिट नंबर 1। तर युनिट नंबर 1 आहे आपलं इंट्रोडक्शन टू इरिगेशन अँड हायड्रोलॉजी। या युनिट मध्ये आपल्याला इरिगेशनच्या रिलेटेड जे काही बेसिक कन्सेप्ट आहे, इरिगेशनच्या नेसेसिटीज, ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस, इरिगेशनचं क्लासिफिकेशन, असे सर्व काही टॉपिक्स आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत। आणि हायड्रोलॉजीच्या रिलेटेड सुद्धा जे काही बेसिक कन्सेप्ट आहेत ते सुद्धा आपल्याला या युनिट मध्ये पाहायला मिळणार आहेत। काही प्रॉब्लेम सुद्धा, काही न्यूमरिकल सुद्धा या युनिट मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत। वेगवेगळ्या टॉपिकचे वेगवेगळे फॉर्म्युल्यांवर अवलंबून असणारे वेगवेगळे न्यूमरिकल सुद्धा आपण या युनिट मध्ये पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूयात वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंगचं फर्स्ट युनिट, इंट्रोडक्शन टू इरिगेशन अँड हायड्रोलॉजी। ओके, आजच्या लेक्चरला आपण इरिगेशनचा कन्सेप्ट डिटेल मध्ये पाहणार आहोत। चला तर मग पाहूया कन्सेप्ट आणि थिअरी फॉर इरिगेशन। चला, हिअर इज द, आता आपण आजच्या लेक्चर मध्ये नेमके कोणकोणते टॉपिक्स कव्हर करणार आहे तर पहा। इरिगेशनचे डेफिनेशन पाहणार आहे, इरिगेशन का केलं पाहिजे, इरिगेशनच्या नेसेसिटीज काय काय आहेत ते आपण पाहणार आहे। इरिगेशन प्रोजेक्टचं क्लासिफिकेशन आपण पाहणार आहे, ऍडव्हान्टेजेस ऑफ इरिगेशन, त्यानंतर डिसएडव्हान्टेजेस म्हणजेच इल इफेक्ट्स ऑफ एक्सेस इरिगेशन, एखाद्या एरियाचं प्रमाणापेक्षा जास्त इरिगेशन केलं तर तिथे काय डिसएडव्हान्टेजेस होऊ शकतात ते पण आपण पाहणार आहे। तर एवढे सगळे टॉपिक आजच्या लेक्चर मध्ये आपण कव्हर करणार आहोत। गॉट इट? चला मग, हिअर इज द फर्स्ट वन, डेफिनेशन ऑफ इरिगेशन। इरिगेशनची डेफिनेशन, व्हॉट इज मीन बाय इरिगेशन? आर्टिफिशियल ऍप्लिकेशन ऑफ वॉटर टू द लँड इन अकॉर्डन्स विथ द क्रॉप रिक्वायरमेंट इज कॉल्ड ॲज इरिगेशन। इरिगेशन म्हणजे काय तर आर्टिफिशियल ऍप्लिकेशन ऑफ वॉटर, वॉटर आपण क्रॉपच्या रिक्वायरमेंट नुसार लँडला आपण आर्टिफिशियली वॉटर प्रोव्हाइड करतो, याला म्हणतात इरिगेशन। लक्षात ठेवा, पाणी सगळ्यात जास्त महत्वाचं आहे। वॉटर इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर द क्रॉप्स। बरोबर, पिकांसाठी सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे बाळांनो वॉटर। ठीक आहे, आता हे जे वॉटर आहे हे जर समजा रेन वॉटर पुरेशा प्रमाणात अवेलेबल होत नसेल तर आपण काय करतो की आर्टिफिशियली क्रॉपच्या रिक्वायरमेंट नुसार आर्टिफिशियली आपण वॉटर प्रोव्हाइड करतो, आर्टिफिशियली आपण वॉटर प्रोव्हाइड करतो क्रॉपच्या रिक्वायरमेंट नुसार। तर हे जे आपण वॉटर आर्टिफिशियली प्रोव्हाइड करतो या प्रोसेसला म्हणतात इरिगेशन। मग बाळांनो, आता डेफिनेशन तुमच्या लक्षात येईल, द आर्टिफिशियल ऍप्लिकेशन ऑफ वॉटर टू द लँड इन अकॉर्डन्स विथ द क्रॉप रिक्वायरमेंट इज कॉल्ड ॲज इरिगेशन। आली लक्षात डेफिनेशन? मग आर्टिफिशियल ऍप्लिकेशन ऑफ द वॉटर टू द लँड इन अकॉर्डन्स विथ द क्रॉप रिक्वायरमेंट इज कॉल्ड ॲज इरिगेशन, यालाच इरिगेशन असं म्हणतात। मग आपण आर्टिफिशियली जे काही वॉटर प्रोव्हाइड करतो क्रॉपच्या रिक्वायरमेंट नुसार त्याला म्हणतात इरिगेशन। डेफिनेशन लिहून घ्या बाळांनो, इम्पॉर्टंट आहे। ओके, आता डेफिनेशन लक्षात आली, मग इरिगेशन करण्याचे पर्पजेस काय, का बरं आपण इरिगेशन करतो? हिअर इज द नेसेसिटीज मीन्स पर्पज और ऑब्जेक्टिव्ह ऑफ द इरिगेशन। इरिगेशन आपण का करतो ते आपण इथे पाहतोय, नेसेसिटीज अँड पर्पज और ऑब्जेक्टिव्ह फॉर द इरिगेशन। काय कारण असतं इरिगेशन करायचं? इनॲडिक्वेट रेनफॉल, जर प्रमाणात पाऊस पडत नसेल, पिकांना ज्या पद्धतीने पाणी हवंय ते पाणी तिथं प्रोव्हाइड करायला पुरेशा प्रमाणात पाऊस पडत नाही। मग इनॲडिक्वेट रेनफॉल असेल, अपुऱ्या प्रमाणात पाऊस पडत असेल तर त्या ठिकाणी इरिगेशन करणं गरजेचं आहे। फॉर एक्झाम्पल, कर्जत तालुका आहे, फार कमी पाऊस पडतो, मराठवाडा भागामध्ये फार कमी प्रमाणात पाऊस पडतो। मग ज्या एरियामध्ये रेनफॉल हा इनॲडिक्वेट असतो त्या ठिकाणी ऍग्रिकल्चरला वॉटर जर प्रोव्हाइड करायचंय तर आर्टिफिशियली वॉटर प्रोव्हाइड करावं लागतं, म्हणजे तिथं इरिगेशन करावं लागतं। मग पहिलं रिझन काय इरिगेशनचं? इनॲडिक्वेट रेनफॉल, अपुऱ्या प्रमाणात पडणारा पाऊस, हे इरिगेशनचं पहिलं रिझन आहे। नंबर 2, अनइवन डिस्ट्रीब्युशन ऑफ रेनफॉल,
रेनफॉल जर अनइव्हनली डिस्ट्रीब्युशन झालेला असेल तर तिथे, आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे प्रत्येक ठिकाणी सारख्या प्रमाणात पाऊस पडत नाही, म्हणजे थोडक्यात रेनफॉलचं डिस्ट्रीब्युशन हे अनइव्हन आहे, सगळ्या ठिकाणी सारख्या प्रमाणात पाऊस पडत नाही. मग धिस अनइव्हन डिस्ट्रीब्युशन ऑफ रेनफॉल इज द अनदर रिझन फॉर द इरिगेशन. जर वेगवेगळ्या जागेवर वेगवेगळ्या लोकेशनला डिफरंट लेवलमध्ये जर रेनफॉल होत असेल, रेनफॉलचं डिस्ट्रीब्युशन जर अनइव्हन असेल तर त्या ठिकाणी बाळांनो आपण इरिगेशन करतो. थर्ड पॉइंट, टू इन्क्रीज द इल्ड ऑफ क्रॉप. आता क्रॉपला जर आपण असं आर्टिफिशियली वॉटर प्रोव्हाइड केलं तर त्या ठिकाणी क्रॉपची इल्ड नक्कीच वाढणार आहे, पिकांपासून मिळणारं उत्पन्न नक्कीच वाढणार आहे. मग पिकांपासून मिळणारं उत्पन्न म्हणजेच इल्ड ऑफ क्रॉप जर वाढवायचं असेल तर इरिगेशन करावं लागेल. नुसतं पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहून चालणार नाही. जर आपल्याला इल्ड ऑफ क्रॉप इन्क्रीज करायचं असेल, पिकांचं उत्पन्न वाढवायचं असेल तर इरिगेशन करावंच लागेल. फोर्थ रिझन, ग्रोईंग सुपेरियर क्रॉप अँड पेरनियल क्रॉप. सगळ्या प्रकारचे क्रॉप्स आपण घेता आले पाहिजे. कोणतंही पीक हे 12 महिन्यात घेता आलं पाहिजे, बरोबर आहे की नाही? कोणतंही क्रॉप 12 माही घेता आलं पाहिजे, याकरता इरिगेशन गरजेचं आहे. कारण रेनफॉल फक्त रेनी सीझन मध्येच होतो, समर सीझन मध्ये मग आपण घ्यायचे नाही का क्रॉप्स? विंटर सीझन मध्ये आपण क्रॉप्स घ्यायचे नाहीत का? मग म्हणजे थोडक्यात काय, जर आपल्याला पेरेनियल क्रॉप्स घ्यायचे असतील, 12 माही पिकं घ्यायची असतील तर इरिगेशन गरजेचं आहे. क्रॉपची जी वाढ आहे ती सुपेरियर पद्धतीने व्हावी, पिकांची वाढ चांगल्या पद्धतीने व्हावी म्हणून इरिगेशन गरजेचं आहे. इन्शुरन्स अगेन्स्ट ड्रॉट. त्यानंतर जर समजा दुष्काळ पडला तर दुष्काळावर एक उपाय म्हणून इरिगेशन करणं गरजेचं आहे. थोडक्यात काय, दुष्काळाचा इन्शुरन्स म्हणजे इरिगेशन. एखाद्या भागात दुष्काळ आहे, पाणीच नाही, मग तिथं पाणी कुठून येईल? इरिगेशनच्या पद्धतीने आर्टिफिशियली वॉटर सप्लाय करून आपण त्या ठिकाणी वॉटर प्रोव्हाइड करू शकतो. मग सांगा बरं काय काय नेसेसिटीज आहेत इरिगेशन करता? इनएडिक्वेट रेनफॉल, अपुऱ्या प्रमाणात पडणारा पाऊस. सेकंड रिझन, अनइव्हन डिस्ट्रीब्युशन ऑफ रेनफॉल. रेनफॉल जर अनइव्हनली डिस्ट्रीब्यूट होत असेल तर ज्या ठिकाणी रेनफॉलचं प्रमाण कमी आहे तिथं इरिगेशन करावं लागेल. टू इन्क्रीज द इल्ड ऑफ क्रॉप, पिकांचं उत्पन्न वाढावं म्हणून इरिगेशन करणं गरजेचं आहे. ग्रोईंग सुपेरियर क्रॉप, पिकांची वाढ सुपेरियर पद्धतीने व्हावी म्हणून इरिगेशन करणं गरजेचं आहे. पेरेनियल क्रॉप, 12 माही पिकं घेता यावेत म्हणून इरिगेशन करणं गरजेचं आहे. आणि इन्शुरन्स अगेन्स्ट ड्रॉट, आणि दुष्काळी भागात सुद्धा पाणी मिळावं यासाठी इरिगेशन करणं गरजेचं आहे. हे लिहून घ्या बाळांनो, इम्पॉर्टंट आहे. ऑफलाईनच्या मुलांना समजलं? व्हेरी गुड. नेक्स्ट, ऍडव्हान्टेजेस ऑफ इरिगेशन. आता इरिगेशन करण्याचे नेमके फायदे काय? व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ इरिगेशन? फर्स्ट ऍडव्हान्टेज, प्रोटेक्शन फ्रॉम फॅमाइन. फॅमाइन पासून प्रोटेक्शन व्हावं म्हणून. म्हणजे काय? बाय गिव्हिंग वॉटर अँड फुलफिलिंग रिक्वायरमेंट्स ऑफ पीपल ड्युरिंग स्कॅर्सिटी पिरियड अँड दस प्रोटेक्ट देम फ्रॉम फॅमाइन. तुम्हाला माहिती आहे एखाद्या भागामध्ये जर पाऊस पडला नाही तर तिथं पिकांचं उत्पन्न होत नाही, तिथून अन्नधान्य पुरेशा प्रमाणात मिळत नाही. आणि जर अन्नधान्य पुरेशा प्रमाणात मिळालं नाही तर त्या भागामध्ये कुपोषितपणा वाढतो. कुपोषित ग्रस्त ते गाव घोषित केलं जातं, याला म्हणतात फॅमाइन. मग एखादं कुठलंही गाव भूकमरीपासून वाचावं, तिथे कुपोषितग्रस्त ते गाव होऊ नये याकरता आपल्याला इरिगेशन करावं लागतं. मग टू प्रोटेक्ट एनी विलेज फ्रॉम फॅमाइन वी नीड टू डू इरिगेशन. मग जर तिथे पाऊस पडत नसेल किंवा कमी पाऊस पडत असेल तर त्या भागामध्ये फॅमाइन होऊ नये, फॅमाइन पासून प्रोटेक्शन मिळावं, दुष्काळग्रस्त तो भाग होऊ नये याकरता बाळांनो तिथे आर्टिफिशियली वॉटर प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे, म्हणजेच इरिगेशन करणं गरजेचं आहे. मग पहिलं कारण काय आहे? पहिला ऍडव्हान्टेज, प्रोटेक्शन फ्रॉम फॅमाइन. इरिगेशन केल्यामुळं कुठलाच भाग दुष्काळग्रस्त होत नाही, दुष्काळापासून त्या गावाचं संरक्षण करता येतं. इरिगेशन गिव्ज प्रोटेक्शन फ्रॉम फॅमाइन. फॅमाइन पासून तो गाव वाचतो.
नंबर 2, इन्क्रीज इन फूड प्रोडक्शन. आपल्याला अन्नधान्याचं उत्पादन वाढवायचं असेल तर इरिगेशन करणं गरजेचं आहे. इट हेल्प्स इन्क्रीजिंग क्रॉप यील्ड्स नियरली 2 to 4 times मोर यील्ड दॅन इन ड्राय फार्मिंग. तुम्हाला माहितीये ड्राय फार्मिंग कोरडी शेती करण्याच्या ऐवजी जर आपण इरिगेशन घेऊन वॉटर प्रोव्हाइड केलं तर नक्कीच क्रॉपचं यील्ड वाढतं, पिकांचं उत्पन्न वाढतं. जर आपल्याला फूड प्रोडक्शन वाढवायचं असेल तर यील्ड ऑफ क्रॉप म्हणजे पिकांचं उत्पन्न वाढवावं लागेल. आणि पिकांचं उत्पन्न वाढवायचं असेल तर फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहून चालणार नाही. तिथे आपल्याला आर्टिफिशियली वॉटर प्रोव्हाइड करावं लागेल, म्हणजेच इरिगेशन करावं लागेल. मग आपल्याला जर फूड प्रोडक्शन वाढवायचं असेल, क्रॉपचं यील्ड जर वाढवायचं असेल तर इरिगेशन करणं गरजेचं आहे. मग इरिगेशनचा दुसरा फायदा फूड प्रोडक्शन मध्ये वाढ होते. पहिला फायदा फॅमाइन पासून प्रोटेक्शन होतं. ओके, मोवर राइंड्स ऑफ क्रॉप कॅन बी टेकन. फूड प्रोडक्शन वाढवायचं असेल तर आपण एकाच जमिनीवर सारखे सारखे पिकं घेऊ शकतो. जर आपल्याकडे वॉटर अवेलेबल आहे एकाच जमिनीवर वारंवार पिकं घेऊ शकतो. आणि त्यासाठी आपल्याला वॉटर हवंय आणि ते वॉटर इरिगेशनच्या माध्यमातून मिळतं. आणि वॉटर जर मिळालं तर नक्कीच फूड प्रोडक्शन वाढेल. फिश प्रोडक्शन कॅन बी डेव्हलप्ड इन द इरिगेशन टँक. इरिगेशन टँक मध्ये जर तुम्हाला फिश प्रोडक्शन करायचंय, एखादं टाकी आहे त्या टाकीमध्ये आर्टिफिशियली वॉटर आपण टाकायचं आणि त्यामध्ये मासे पालन करायचं. मासे पालन करतो ना, मासे पाळायचे आणि नंतर ते विकायचे. यांनी काय होतं, फिश प्रोडक्शन वाढतं. मग फिश प्रोडक्शन वाढवायचंय, क्रॉपची यील्ड वाढवायची आहे तर आपल्याला इरिगेशन लागतं. मग दोन महत्वाचे ऍडव्हान्टेज आपण पाहिले इरिगेशनचे. पहिला ऍडव्हान्टेज, इरिगेशन प्रोटेक्ट्स. इरिगेशन गिव्स प्रोटेक्शन फ्रॉम फॅमाइन. फॅमाइन पासून प्रोटेक्शन करायचं असेल तर आपल्याला इरिगेशन गरजेचं आहे. नंबर 2, फूड प्रोडक्शन वाढवायचं असेल तर इरिगेशन गरजेचं आहे. फिश प्रोडक्शन वाढवायचं असेल तर इरिगेशन गरजेचं आहे. 2 ऍडव्हान्टेज कळाले, लिहून घ्या बाळांनो. चला आता थर्ड ऍडव्हान्टेज आपण पाहतोय. हिअर इज द थर्ड ऍडव्हान्टेज, राईज इन अ सोशल स्टँडर्ड. ज्या भागामध्ये पाणी असतं ना, फॉर एक्झाम्पल जसं अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा तालुका, तिथे खूप जास्त पाणी आहे. तुम्ही जर कधी त्या रूटने गेले ना, श्रीगोंदाच्या रूटने, तर तुम्हाला सगळ्या लोकांचा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हाय वाटेल. सगळ्यांची घरं एकदम पॉश, सगळ्यांची शेती एकदम हिरवीगार. त्या भागामध्ये नदी नाले फुल भरून वाहतात. का? कारण तिथं पाणी आहे. मग लक्षात ठेवा, जर आपल्याला सोशल स्टँडर्ड वाढवायचा असेल तर वॉटर लागेल आणि वॉटरची रिक्वायरमेंट जर पुरवायची असेल तर इरिगेशन लागेल. मग टू राईज द सोशल स्टँडर्ड वी नीड टू इरिगेट वॉटर आर्टिफिशियली. आपल्याला आर्टिफिशियली वॉटर इरिगेट करणं गरजेचं आहे जर आपल्याला सोशल स्टँडर्ड वाढवायचा असेल तर. With increase in crop production due to the certain supply of water, it makes it possible to grow cash crops like banana, sugarcane, tobacco, cotton. Thus, more money will be available with the farmers, which raises their standard of living. जर आपण पुरेशा प्रमाणात वॉटर प्रोव्हाइड केलं तर फार्मर्स कॅश क्रॉप्स घेऊ शकतील. फार्मर्सने जर कॅश क्रॉप घेतले, कॅश क्रॉप जसं की बनाना आहे, टोबॅको आहे, कॅटन आहे, कॉटन आहे म्हणजे कापूस आहे, टोबॅको आहे, त्यानंतर बनाना आहे, ठीक आहे, हे शुगर केन आहे, ऊस आहे, यासारखे जर समजा बाळांनो कॅश क्रॉप फार्मरने घेतले तर फार्मरकडे खूप सारी पैसा जमा होईल. बरोबर आहे की नाही? मग खूप सारा पैसा जर त्या फार्मर्सकडे आला तर त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढेल ना. म्हणजे इरिगेशन मुळे वॉटरचा सप्लाय फार्मर्सला मिळेल. फार्मर्स खूप जास्त प्रमाणात कॅश क्रॉप घेऊ शकतील आणि फार्मर्सनी जर कॅश क्रॉप घेतले तर त्यांना खूप सारा पैसा मिळेल, त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढेल. बट टू राईज द सोशल स्टँडर्ड इट इज रिक्वायर्ड टू इरिगेट द वॉटर आर्टिफिशियली. म्हणून इरिगेशन गरजेचं आहे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवायला. फोर्थ ऍडव्हान्टेज आहे फ्लड कंट्रोल. इरिगेशन स्ट्रक्चर सच ॲज रिझर्वायर डिटेन फ्लड्स फॉर सम टाइम and thus reduces the destructive power and thus helps in flood control. जसं की इरिगेशन स्ट्रक्चर आपण मानतो,
बरोबर ना. वॉटर इरिगेट आपण करतो. इरिगेशन स्ट्रक्चर मध्ये येतात रिझर्वायर, डॅम. यांनी काय होतं की ज्यावेळी खूप जास्त पाऊस पडतो त्यावेळी हे डॅम, रिझर्वायर वॉटरला अडवून धरतात. त्यामुळे त्या भागामध्ये फ्लड येण्याचे चान्सेस कमी होतात, पूर येण्याचे चान्सेस कमी होतात. मग फ्लड कंट्रोल करायचा असेल तर इरिगेशन गरजेचं आहे, कारण इरिगेशन स्ट्रक्चर हे पुरेशा प्रमाणात फ्लडला कंट्रोल करतात. हा झाला थर्ड ऍडव्हान्टेज, ज्यामध्ये स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग फार्मरची राईज होते, वाढते जर इरिगेशन केलं तर. हा झाला फोर्थ ऍडव्हान्टेज, ज्यामध्ये फ्लड कंट्रोल करता येतो विथ द हेल्प ऑफ इरिगेशन. इरिगेशनच्या मदतीने पूर कंट्रोल करता येतो, महापूर कंट्रोल करता येतो. थर्ड आणि फोर्थ ऍडव्हान्टेज लिहून घ्या बाळांनो. चला आता फिफ्थ ऍडव्हान्टेज, इरिगेशनचा फिफ्थ ऍडव्हान्टेज काय बघा बरं. जनरेशन ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर. आपण हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट जनरेट करू शकतो. म्हणजे वॉटरवर चालणारा इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन म्हणजे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. आणि हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट त्याच ठिकाणी असतो ज्या ठिकाणी वॉटर हे पुरेशा प्रमाणात अवेलेबल आहे. वॉटर जर पुरेशा प्रमाणात अवेलेबल असेल तर आपण हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट डिझाईन करू शकतो इझिली त्या लोकेशनला. द प्रोजेक्ट डिझाइन्ड फॉर इरिगेशन सच ऑल्सो कॅन बी डिझाइन्ड फॉर पॉवर जनरेशन. इलेक्ट्रिसिटी पॉवर जनरेट करायची असेल तर आपण वॉटरचा वापर करतो आणि वॉटर पासून आपण पॉवर जनरेट करतो, पण त्यासाठी पुरेशा प्रमाणात वॉटर हवंय. मग ते वॉटर इरिगेट करता येतं ना. मग इरिगेशनच्या मदतीने तुम्ही पॉवर सुद्धा जनरेट करू शकता, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन जनरेट करू शकता. ओके, 1 मिनिट. म्हणजे थोडक्यात काय बाळांनो, आपण हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन जनरेट करू शकतो विथ द हेल्प ऑफ वॉटर. आणि वॉटरची अवेलेबिलिटी आपण आर्टिफिशियली करू शकतो. म्हणजे इरिगेशन मुळे तुम्ही हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट तयार करू शकता. पुढे कॅनल फॉल्स कॅन बी युज्ड फॉर पॉवर जनरेशन. कॅनल फॉलच्या मदतीने सुद्धा तुम्ही पॉवर जनरेट करू शकता, इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकता. सिक्स्थ ऍडव्हान्टेज, डोमेस्टिक वॉटर सप्लाय. इरिगेशन हेल्प्स इन ऑगमेंटिंग द वॉटर सप्लाय ऑफ टाउन वेअर वॉटर इज अवेलेबल विथ अ ग्रेट डिफिकल्टी. ज्या भागामध्ये वॉटर पुरेशा प्रमाणात अवेलेबल होत नाही त्या भागामध्ये आपण पाणी पुरवठा करू शकतो विथ द हेल्प ऑफ इरिगेशन. इरिगेशनच्या मदतीने ज्या भागात पाण्याची कमतरता आहे, ज्या भागामध्ये पाणी अवेलेबल होत नाही त्या भागामध्ये आपण वॉटर प्रोव्हाइड करू शकतो विथ द हेल्प ऑफ इरिगेशन. डोमेस्टिक वॉटर सप्लाय म्हणजे घराघरात वॉटर सप्लाय करू शकतो विथ द हेल्प ऑफ इरिगेशन. 7 नंबरचा ऍडव्हान्टेज आहे इनलँड नॅव्हिगेशन. इफ लार्ज इरिगेशन कॅनल्स आर डिझाइन्ड देन इट कॅन ऑल्सो बी युज्ड फॉर नॅव्हिगेशन पर्पज. इरिगेशनच्या मदतीने आपण नॅव्हिगेशन करू शकतो. इरिगेशनच्या मदतीने जर आपण नदीमध्ये पाणी सोडलं तर नदीमधून नॅव्हिगेशन करू शकतो, ट्रॅव्हलिंग करू शकतो. म्हणजेच काय, इरिगेशनच्या मदतीने नॅव्हिगेशन सुद्धा करता येतं. मग काय काय ऍडव्हान्टेजेस पाहिले बाळांनो. वी कॅन जनरेट द पॉवर विथ द हेल्प ऑफ इरिगेशन. इरिगेशनच्या मदतीने हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन आपण जनरेट करू शकतो. इरिगेशनच्या मदतीने ज्या भागामध्ये वॉटर कमी आहे, द टाउन हेविंग वॉटर स्कॅरसिटी, ज्या भागामध्ये ज्या टाउन मध्ये वॉटर स्कॅरसिटी आहे, पाणी मिळत नाही, त्या भागामध्ये आपण वॉटर प्रोव्हाइड करू शकतो विथ द हेल्प ऑफ इरिगेशन. पुढचा ऍडव्हान्टेज पाहिला, जर लार्ज प्रमाणात इरिगेशन केलं, मोठ्या प्रमाणात इरिगेशन केलं तर त्या भागात आपण नॅव्हिगेशन करू शकतो, पाण्यामधून शिप टाकून ट्रॅव्हलिंग करू शकतो. मग नॅव्हिगेशन पर्पज करता सुद्धा इरिगेशन करतात. लिहून घ्या बाळांनो ऍडव्हान्टेजेस. पुढचे ऍडव्हान्टेज, अफॉरेस्टेशन. Along banks of canal trees may be planted which grows along the banks of canal and thus increases timber wealth of country. जर ज्या भागात ज्या लोकेशन मध्ये तुम्ही इरिगेशन करता तिथे मातीमध्ये सॉइल मध्ये खूप जास्त प्रमाणात वॉटर असतं. जर तुम्ही कॅनलच्या आजूबाजूला, कॅनलच्या काठावर, कॅनलच्या बँक्सवर तुम्ही जर टिंबरची झाडं लावले, सागाचे झाडं लावले
तर खूप सारे टिंबर्स त्या ठिकाणी तुम्हाला मिळतील, टिंबरचं वूड तुम्हाला मिळेल. त्यामुळे टिंबर तुम्हाला कंट्रीमध्ये काय करेल बाळांनो, टिंबरची वेल्थ जी आहे ती कंट्रीमध्ये वाढेल. तुला माहिती आहे टिंबर त्या ठिकाणी झाड लावलं जातं जिथं खूप सारं वॉटर आहे, आणि वॉटर ज्या ठिकाणी जास्त अवेलेबल आहे तिथं टिंबर वाढतं, सागाचं झाड त्या ठिकाणी वाढतं. आता मी जे वॉटर इरिगेट केलं ते मी कॅनल मधून सोडणार आहे. मग कॅनलचे जे काठ आहेत, कॅनलचे ज्या बँक्स आहेत, त्या बँक्सवर मी लावणार माझे टिंबरचे झाड. त्यांनी काय होईल की माझ्या कंट्रीची टिंबर वेल्थ वाढेल. कळालं? मग वी कॅन इन्क्रीज द टिंबर वेल्थ ऑफ द कंट्री विथ द हेल्प ऑफ इरिगेशन. इरिगेशनच्या मदतीने आपण टिंबर वेल्थ वाढवू शकतो कंट्रीची. पुढं रिव्हेन्यू जनरेशन. ड्यू टू डायरेक्ट टॅक्सेस रिव्हेन्यू रिटर्न्स आर समटाइम्स हाय विच हेल्प्स इन डेव्हलपमेंट ऑफ कंट्री. इरिगेशनच्या मदतीने तुम्ही रिव्हेन्यू जनरेट करू शकता, टॅक्स घेऊ शकता. ज्यांना ज्यांना इरिगेशनचं पाणी मिळतं, कॅनलचं पाणी मिळतं, त्यावरून तुम्ही टॅक्स घेऊ शकता, रिव्हेन्यू घेऊ शकता. यांनी काय होतं, कंट्रीची डेव्हलपमेंट होते. फार्मर्स कडून घेतात ना पैसे इरिगेशनच्या वॉटरचे, कॅनलच्या वॉटरचे, म्हणजे टॅक्स रिव्हेन्यू जनरेट करता येते इरिगेशनच्या मदतीने. त्याने कंट्रीची डेव्हलपमेंट पटापटा होते. शेवटचा ऍडव्हान्टेज आहे इन्क्रीज इन फॅसिलिटीज ऑफ कम्युनिकेशन. कम्युनिकेशनच्या फॅसिलिटीज सुद्धा इम्प्रूव्ह करता येतात. द इन्स्पेक्शन पाथ प्रोव्हाइडेड फॉर द इन्स्पेक्शन मे प्रोव्हाइड अ गुड रोडवे टू विलेजेस. जर त्या भागामध्ये वॉटर अवेलेबल असेल तर खेडेगावात सुद्धा आपल्याला चांगल्या क्वालिटीचे रोड बांधता येतात, कारण रोडच्या कन्स्ट्रक्शनला वॉटर लागतं. म्हणजे हे जे कम्युनिकेशन सिस्टीम आहे ही सुद्धा आपल्याला डेव्हलप करता येते विथ द हेल्प ऑफ इरिगेशन. ज्या भागात इरिगेशन फॅसिलिटी असते त्या भागामध्ये ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी, कम्युनिकेशन फॅसिलिटी आपण डेव्हलप करू शकतो. कळालं? मग अशा पद्धतीने या पेजवर आपण, या स्लाइडवर आपण पाहिलं की आपण कंट्रीची टिंबल वेल्थ वाढवू शकतो विथ द हेल्प ऑफ इरिगेशन. परत आपण इरिगेशनच्या मदतीने रिव्हेन्यू जनरेट करू शकतो. टॅक्सच्या मदतीने रिव्हेन्यू जर जनरेट झाला तर कंट्री पटापटा डेव्हलप होते. आणि तसंच कम्युनिकेशन सिस्टीम, ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आपण डेव्हलप करू शकतो विथ द हेल्प ऑफ इरिगेशन. अशा पद्धतीने आतापर्यंत आपण 10 वेगवेगळ्या प्रकारचे ऍडव्हान्टेजेस पाहिले जे इरिगेशन मुळे होतात. यातले कुठलेही 8 तुम्हाला लक्षात ठेवायचे किंवा 6 लक्षात ठेवायचे. ओके स्टुडंट्स, लिहून घ्या. ऑफलाईनच्या मुलांना कळालं का ऍडव्हान्टेजेस? व्हेरी गुड. आता नेक्स्ट जो टॉपिक आहे बाळांनो त्यामध्ये आपण पाहणार आहे इरिगेशनचे डिसएडव्हान्टेजेस. इरिगेशन मुळे काय डिसएडव्हान्टेजेस होतात त्याला आपण म्हणतो इल इफेक्ट्स ऑफ इरिगेशन. इरिगेशनचे इल इफेक्ट्स आपण पाहणार आहोत. बघा, इरिगेशन मे रिझल्ट इन कोल्डर अँड डॅम्पर क्लायमेट कॉझिंग डिसीजेस लाईक मलेरिया. ज्या भागामध्ये एक्सेस इरिगेशन केलं जातं तो भाग कायम ओला राहतो. त्या आजूबाजूचं जे क्लायमेट आहे ते सुद्धा ऑलवेज ओलं राहतं. मग त्या भागामध्ये वेगवेगळे रोगराई पसरतात, डास, मच्छर वगैरे तयार होतात आणि मलेरिया, डेंग्यू यासारखे आजार पसरतात. मग पहिला डिसएडव्हान्टेज आहे, जर एक्सेस इरिगेशन झालं तर त्या भागामध्ये कोल्डर किंवा डॅम्पर क्लायमेट तयार होऊन तिथे डिसीजेस होऊ शकतात, डिसीजेस स्प्रेड होऊ शकतात लाईक मलेरिया, डेंग्यू. नेक्स्ट, वॉटर लॉगिंग ओव्हर इरिगेशन मे लीड टू द वॉटर लॉगिंग. लक्षात ठेवा, जर प्रमाणापेक्षा जास्त इरिगेशन केलं, ओव्हर इरिगेशन केलं तर वॉटर लॉगिंगचा प्रॉब्लेम होऊ शकतो. वॉटर लॉगिंग मुळे होतं काय माहिती का बाळांनो, वॉटर जे आहे ना ते खाली जात नाही, ते पर्कोलेट होत नाही खाली, ते वॉटर फक्त वरतीच राहतं. ग्राउंडच्या सरफेसवर वॉटर जमा होतं पण ते सॉइल मधून खाली पर्कोलेट होत नाही. मग जर ओव्हर इरिगेशन झालं तर वॉटर लॉगिंगचा प्रॉब्लेम होऊ शकतो. ओव्हर इरिगेशन झालं तर डिसीजेस स्प्रेड होऊ शकतात जसं की मलेरिया, डेंग्यू. ओव्हर इरिगेशन झालं तर त्या ठिकाणी कोल्डर क्लायमेट, डॅम्पर क्लायमेट तयार होऊ शकतं. सॉल्ट इफ्लोरेशन. ड्यू टू द वॉटर लॉगिंग सॉल्ट इफ्लोरेशन ऑकर्स विच मे डॅमेजेस लँड परमनंटली. कधी कधी बाळांनो इरिगेशन जर जास्त झालं, वॉटर लॉगिंग एरिया जर तिथं जनरेट झाला, वॉटर लॉगिंग झालं तर जे काही सॉल्ट किंवा जे काही मटेरियल आहे, जे काही वॉटर मध्ये अवेलेबल असलेले जे क्षार आहेत
ते सगळे क्षार वॉटर लॉगिंग मुळे असे सॉइलवर येतील आणि त्यामुळे तुमची जी जमीन आहे ती डॅमेज होईल. त्या ठिकाणी कुठलंही पीक घेण्याच्या लायकीची ती राहणार नाही. थोडक्यात नापीक होईल जमीन. म्हणून सॉल्ट इफ्लोरसन्स होऊ नये म्हणून आपण काळजी घ्यायला हवी. ओव्हर इरिगेशन केलं तर वॉटर लॉगिंग होतं. वॉटर लॉगिंग मुळे सॉल्ट हे सगळे क्षार हे सॉइलवर येऊन बसतात वरती आणि त्यामुळे ती जमीन लँड डॅमेज होऊ शकते. इकॉलॉजिकल इम्बॅलन्स डेव्हलप होऊ शकतो कारण आपण आर्टिफिशियली वॉटर प्रोव्हाइड करतोय. जे काय आपण करतो ते आर्टिफिशियल आहे, त्यामुळे इकॉलॉजिकल इम्बॅलन्स होऊ शकतो. टेंडन्सी टुवर्ड्स ओव्हर इरिगेशन. एकदा वॉटर इझिली मिळायला लागलं की ओव्हर इरिगेशनची टेंडन्सी वाढते. एखाद्या भागात जर वॉटर इझिली मिळायला लागलं की त्या भागात ओव्हर इरिगेशनची टेंडन्सी वाढू शकते. ओके, मग काय काय पाहिलं बाळांनो? इरिगेशनमुळे वेगवेगळे डिसीजेस स्प्रेड होऊ शकतात, लाईक मलेरिया, डेंग्यू. इरिगेशनमुळे कोल्डर क्लायमॅट, डॅम्पर क्लायमॅट तयार होऊ शकतो. इरिगेशनमुळे एखादा एरिया वॉटर लॉग होऊ शकतो, वॉटर लॉगिंग प्रॉब्लेम होऊ शकतो. वॉटर लॉगिंगमुळे सॉल्ट इफ्लोरसन्स हा प्रॉब्लेम डेव्हलप होऊ शकतो. सगळे क्षार सॉइलवर जमा होतील आणि त्यामुळे लँड डॅमेज होऊ शकते. ती जमीन नापीक होऊ शकते. जर प्रमाणापेक्षा जास्त ओव्हर इरिगेशन केलं तर इकॉलॉजिकल इम्बॅलन्स होऊ शकतो. ओव्हर इरिगेशनची जर सवय लागली तर ओव्हर इरिगेशनची टेंडन्सी तयार होते. बरं, अजून काय डिसएडव्हान्टेज आहे? ब्रीडिंग ऑफ मॉस्किटो टेक्स प्लेस ड्यू टू ओव्हर इरिगेशन. प्रमाणापेक्षा जास्त इरिगेशन केलं तर त्या ठिकाणी मच्छर तयार होतात आणि मॉस्किटोज तयार झाले का मलेरिया, डेंग्यू यासारखे डिसीजेस स्प्रेड होतात. रोगराई पसरते मॉस्किटोज मुळे. डॅम क्लायमॅट. द क्लायमॅट बिकम्स कोल्ड अँड डॅम ड्यू टू ओव्हर इरिगेशन ऑफ द एरिया. एखाद्या एरियाचं ओव्हर इरिगेशन केलं तर आजूबाजूचा एरिया कोल्डर होतो, थंड होतो. आजूबाजूचा एरिया डॅम्पर होतो. मग डॅम्पर आणि कोल्डर क्लायमॅट तयार होऊ शकतं ओव्हर इरिगेशन मुळे. मग मलेरिया, डेंग्यू अशी रोगराई पसरते. एक्सेसिव्ह ह्युमिडिटी. एक्सेस अँड इंटेन्स इरिगेशन मे रिझल्ट इन ह्युमिडिटी ऑफ द एरिया. एखाद्या एरियामध्ये ह्युमिडिटी पसरू शकते, आर्द्रता वाढू शकते, ह्युमिडिटी वाढते एक्सेस इरिगेशन मुळे. वॉटर फ्लडिंग इन द क्रॉप रूट झोन. वॉटर फ्लडिंग इन द क्रॉप रूट झोन कॉजेस विल्टिंग ऑफ द प्लांट्स. जर समजा पिकांच्या तळाला खूपच जास्त वॉटर आलं, ओव्हर वॉटर आलं, तर त्या ठिकाणी ते क्रॉप्स जळून जाऊ शकतात, विल्टिंग ऑफ क्रॉप्स होऊ शकतं. मग काय सांगितलं डिसएडव्हान्टेज? की बाबा मॉस्किटो तयार होऊ शकतात, त्यामुळे वेगवेगळे डिसीजेस स्प्रेड होऊ शकतात, जसं की मलेरिया, डेंग्यू. त्यानंतर बाळांनो दुसरं, कोल्डर आणि डॅम्पर क्लायमेट तयार होऊ शकतो ओव्हर इरिगेशन मुळे. त्यानंतर एक्सेसिव्ह ह्युमिडिटी डेव्हलप होऊ शकते ड्यू टू ओव्हर इरिगेशन. आणि वॉटर फ्लडिंग होऊ शकतं रूट झोन ऑफ क्रॉप्स. क्रॉपच्या रूट झोनच्या तिथे ओव्हर जर इरिगेशन केलं तर फ्लडिंग होऊ शकतं आणि आपले क्रॉप्स जळू शकतात. त्याला विल्टिंग ऑफ क्रॉप्स म्हणतात. दीज आर द इल इफेक्ट्स ऑफ द इरिगेशन. इरिगेशन करावं पण ओव्हर इरिगेशन चांगलं नाही. त्याचे पण काही डिसएडव्हान्टेज आहे, त्याचे काही इल इफेक्ट्स आहेत. मी 9 इल इफेक्ट सांगितले, यातले कुठले 8 तुम्हाला लक्षात ठेवायचे. हे लिहून घ्या बाळांनो. हेही लिहून घ्या बाळांनो. ओके, मग मी तुम्हाला सांगितलं इरिगेशनची डेफिनेशन, इरिगेशनच्या नेसेसिटीज, ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज म्हणजेच इल इफेक्ट्स. आता आपण पाहतोय क्लासिफिकेशन ऑफ इरिगेशन. इरिगेशन कोणकोणत्या पद्धतीने केलं जातं? व्हॉट आर द टाइप्स ऑफ इरिगेशन? आता इरिगेशनचे मेनली 2 टाइप्स आहेत. देअर आर 2 टाइप्स ऑफ इरिगेशन. एक असतं फ्लो इरिगेशन, एक असतं लिफ्ट इरिगेशन. आता फ्लो इरिगेशनचे 2 सब टाइप्स आहेत. एक असतं पेरेनियल इरिगेशन, एक असतं इनंडेशन इरिगेशन. इनंडेशन इरिगेशन. पेरेनियल इरिगेशनचे 2 टाइप्स आहेत, डायरेक्ट इरिगेशन आणि स्टोरेज इरिगेशन. डायरेक्ट इरिगेशन आणि स्टोरेज इरिगेशन. लिफ्ट इरिगेशनचे 2 टाइप्स आहेत, 2 टाइप्स. वेल इरिगेशन म्हणजे विहिरीतून पाणी, लिफ्ट कॅनल इरिगेशन किंवा कॅनल मधून पाणी घेणे किंवा वेल मधून पाणी घेणे.
दीज आर द टाइप्स ऑफ इरिगेशन. ओके, यानंतर बाळांनो टाइप्स ऑफ इरिगेशन प्रोजेक्ट्स येतात ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. ओके, भेटूयात नेक्स्ट लेक्चरला मुलांनो. तोपर्यंत इथपर्यंत सगळं समजून घ्या. डाऊट आल्यास मला कॉल करून विचारा. आणि ही जी पीडीएफ आहे, ज्या नोट्स आहेत, या तुम्हाला शेअर केल्या जातील स्टडी मटेरियल मध्ये. ओके स्टुडंट्स, बाय.